अश्विनी पॉल, टिटवाळ्यामध्ये भाड्यानं फ्लॅट घेऊन राहणारी ड्रग्स क्वीन। पोलिसांनी कारवाई करेपर्यंत शेजाऱ्यांना देखील माहीत नव्हतं की आपल्या बाजूला एक ड्रग्स सप्लायर राहते। अश्विनी पॉलच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना बरीच कसरत करावी लागली। महापालिका कर्मचाऱ्यांचं सोंग घेऊन इमारतीमध्ये बनावट सर्वे देखील करावा लागला। अश्विनी पॉलच्या अटकेची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे आणि ही स्टोरी ऐकल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल वेल डन पोलीस। बारबाला ते ड्रग्स क्वीन असा प्रवास करणारी अश्विनी पॉल। नेस्को ड्रग्स पार्टी प्रकरणाचा तपास करता करता अंमली पदार्थ विरोधी पथक अश्विनीच्या दारापर्यंत येऊन धडकलं। या संपूर्ण कारवाईची इनसाइड स्टोरी एका थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नाहीये। नेस्को ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या चौकशी दरम्यान पोलिसांना ड्रग्स सप्लायर अश्विनी पॉल बद्दल माहिती मिळाली। सतत पत्ता बदलणाऱ्या अश्विनीनं तिचं बसस्थान टिटवाळ्यातील पद्मावती रॉयल इमारतीत हलवलं असल्याची टीप खबऱ्यानं पोलिसांना दिली। साध्या वेशातील पोलिसांनी इमारतीत पाळत ठेवायला सुरुवात केली। कल्याण डोंबिवली महापालिकेचे कर्मचारी असल्याचं सांगत पोलिसांनी पद्मावती रॉयल इमारतीत सर्वेच्या नावाखाली माहिती गोळा करायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे ते अश्विनी पॉल भाड्यानं राहत असलेल्या फ्लॅट क्रमांक 705 पर्यंत पोहोचले। पोलीस लोक आले होते, 2-4 दिवस इथं फिरत होते वेषांतरमध्ये। आपल्याला काय ते केडीएमच्या कामामुळे आलेले आहे म्हणून सांगितले। माझ्या इकडे पण एक महिला आली, मॅडम बोलते तिथं तुम्ही लसीकरण वगैरे घेतलेलं आहे का पहिला? हो म्हटलंय। त्याच्यानंतर ते निघून गेले। आपल्याला 2 दिवसानंतर कळाले इथं अमुक महिलांना असं ड्रग्सचं कामं करताना उचलून नेलेले आहे। त्याच्यानंतर आम्हाला खळबळ झाले, इथली नागरिक सगळे घाबरून गेले। अश्विनी पॉलच्या घरी पोहोचल्यानंतर पोलिसांनी अधिकची कुमक बोलावून घेतली। पोलिसांनी चौकशी केली असता तिने स्वतःची ओळख बारबाला अशी करून दिली। ड्रग्ज हस्तगत करण्यासाठी तिच्या घराची झाडाझडती घेण्यात आली, मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही। अखेर पोलिसांची नजर कचऱ्याच्या डब्याकडे गेली आणि पोलिसांना त्यात 6 कोटींचं एक्स्टसी ड्रग्ज सापडलं। अश्विनी पॉलचा लिव्ह इन पार्टनर अमीर सय्यदनं तिला हे कोट्यावधी रुपयांचं ड्रग्ज दिलं होतं। एका प्रकरणात वॉरंट निघाल्यानंतर आपली रवानगी कारागृहात होणार याची अमीरला पूर्ण कल्पना होती। त्यामुळं त्यानं एक्स्टसीच्या गोळ्या अश्विनीला विक्रीसाठी सोपवल्या। मात्र हे ड्रग्ज विकत घेण्यासाठी अश्विनी आणि अमीरकडे कोट्यवधी रुपये आले कुठून? तसंच त्यांना हे ड्रग्ज पुरवणारा या रॅकेट मधला मोठा मासा कोण आहे याचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। आता पोलिसी खाक्यासमोर अश्विनी कुणाकुणाची पोलखोल करते यावर प्रकरणाच्या तपासाची पुढची दिशा ठरणार आहे। कल्याणहून सुरेश काटेसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।